तर राधिकाबद्दल तू काय सांगणार होतीस? अगं तिच्या फॅक्टरीत प्रॉब्लेम झालाय ना. त्याचं काय? केस चालू आहे म्हणे. हो ना. आता एकदा केस सुरू झाल्यावर ते कितीही महिने चालेल आणि राधिकाचा गुन्हा जर सिद्ध झाला ना तर तिला अटक होऊ शकते. खरंच की काय? बापरे. हो मग. नाही, असं काही होणार नाही. राधिकाने काहीच केलेलं नाहीये असं म्हणतात. ती खूप चांगली आहे. अगं आता चांगल्याचा जमाना राहिलाय कुठे? काय होतं, लोक फसतात. आता ती जर फसली ना राधिका तर तिच्या मुलाचं काय होईल? बापरे, ह्याचा तर आपण विचारच केला नव्हता. एका क्रिमिनलच्या मुलाचं कसं होईल आता? हल्ली मोठेपणा चांगलाच नाहीये. खरं आहे ग अगदी. आपली जशी प्रगती होत जाते तशी माणसं आपल्यावर जळतात आणि आपण मात्र संकटात पडतो. त्या मुलाचं बिचाराचं काय होईल याचं वाईट वाटतं. आणि एक तर तो गुरुनाथ त्या शनया बरोबर राहतोय. हो ना, दुर्दैवच आहे. काय करणार? ओ आय सी. राधिकाचा मुलगा, त्याची काळजी कोण घेणार? राईट आहे. ओ माय गॉड, सॉलिड आयडिया सुचली. येस, मॉन्स्टर. राधिकाच्या कंपनीला प्रॉब्लेम मध्ये आणून शनाने एवढी मोठी चूक केली आहे. एक तर शनाचे स्वतःचे पैसे त्याच्यात गुंतलेत आणि आता कुठे गेली काही कळतच नाहीये. ती उर्मिला मात्र हिला काहीतरी शिकवते आणि शनाया ना काय चाललंय हिचं, स्वतःचं डोकं का नाही वापरते? कुठे गेली ही? हाय गॅरी. काय कुठे गेली होतीस तुम्ही? कधीची वाट बघतोय. ते इम्पॉर्टंट नाहीये, मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं. अरे बापरे, आता काय नवीन? शनाया ऐका, आता रोज रोज नवीन प्रॉब्लेम नकोय. आता मी आता कंटाळलोय. आता प्लीज नवीन काहीतरी नवीन काढू नकोस प्लीज. रिलॅक्स, एवढं काही नाहीये. मग मला फक्त तुला सांगायचं होतं की मला मॉन्स्टरची खूप आठवण येते. तुला मॉन्स्टरची आठवण येते? हो, नाही येऊ शकत का? आणि बाय द वे, मॉन्स्टर काय म्हणतोस? माझं ठीक आहे, पण तू तर नाव ठेवलंयस ना त्याचं. अथर्व नाव आहे त्याचं. ओके, बरं आहे ना? तापबीप नाहीये ना? डॉक्टरकडे जायचंय का? गॅरी. त्याने काहीतरी काय बोलते मग? इकडे आपल्याला लोक या सोसायटीतून बाहेर काढायला निघालेत, अथर्वला इकडे खेळायला बोलवायचं म्हणजे अजूनच काहीतरी खेळायला नाही, राहायला आपल्याकडे कायमचा. आपण खरंच जायचंय का डॉक्टरकडे? बरं नाहीये का तुला? गॅरी, अगं मग काहीतरी काय बोलतेस तू? इतके दिवस तर तुला त्याच्या नावानं सुद्धा चीड यायची, आता त्याला इकडे राहायला? हे बघ, हे एवढं इझी नाहीये, कळलं ना? काय इझी नाहीये? हे बघ, तू मनात आणलंस ना तर सगळं इझी आहे. अरे पण असं कसं आहे? बघ, अथर्व माझाही मुलगा आहे, मलाही काळजी वाटते, पण आता आहे ना राधिकाकडे, तर सगळं ठीक चाललंय की. तो तुझा मुलगा आहे, मग तिच्याकडे का राहतो? कारण कस्टडी तिच्याकडे आहे ना, राधिकाकडे. मग तू घे ना तुझ्याकडे कस्टडी. सिंपल. काहीतरी काय बोलते? इकडे माझ्याकडे जॉब नाही, घर नाही, आणि अशी कशी कस्टडी घेऊ? लिसन, हे घर तुझं पण आहे, आपलं लग्न झालंय ना. आणि जॉबचं काय यार, आज उद्या मिळून जाईल. पण हा जो चान्स आहे ना अथर्वला इकडे घेऊन येण्याचा, तो परत नाही मिळणार. गॅरी, विचार कर. काय अचानक नवीन काढलंय शनाया? हे बघ, मला यामध्ये पडायचं नाही. एक तर आधीच एवढी प्रॉब्लेम्स असताना त्याच्यामध्ये परत अथर्वला याच्यामध्ये आणू नकोस. हे परत राधिकाला त्रास द्यायचा काहीतरी नवीन आयडिया नाही ना तुझी? नाही गॅरी, लिसन टू मी. हे सगळं मी तुझाच विचार करून बोलतेय. हे बघ, हे शक्य नाहीये. आपण असं नको करूया. उगीच काहीतरी नवीन काढू प्लीज नकोस. ना गॅरी, तू हे बघ, त्याच्याकडे लॉजिकली बघ जरा. राधिकावर केस चालू आहे, हो की नाही? मग राधिका जेलमध्ये जाऊ शकते केस हरल्यावर. मग बिचारा अथर्व कुणाकडे जाणार रे? तूच तर आहेस ना त्याचा बाबा. नाही नाही नाही, हे ठीक आहे. एक सेकंद, मलाही असं वाटून गेलं. पण शनाया ऐक, सध्या जे चाललंय ना त्या परिस्थितीमध्ये अथर्वला इकडे आणणं शक्य नाही. मी तू लॉजिकली विचार करत नाहीयेस गॅरी. हे बघ, राधिका ऐक, तू राधिका क्रिमिनल होणार आहे. असं झाल्यावर अथर्व कोणाकडे जाणार आहे, कोणाकडे बघणार आहे? मला असं वाटतं आपण अथर्वला इकडे राहायला घेऊन येऊया. शनाया, आहेत तेवढे प्रॉब्लेम्स पूर्ण आहेत. मी हे असं काही करणार नाही. अथर्वला इकडे आपण आणू शकत नाही आणि मी आणणार नाही. ओके, डन. म्हणजे तू माझं ऐकणार नाहीस? नाहीच ऐकणार. ही काहीतरी वेड्यासारखी आयडिया काढतेस तू. ठीक आहे, फाईन. मग बघ आता मी काय करते ते. अरे आता शनाया. वसंतराव, ती राधिका काही खात नाहीये हो, ऐकत नाही अजिबात. काय झालं बाबा? अचानक का फोन केला तुम्ही? अरे राधिका, लगेच कसा काय आलास? मी गेलोच नाहीये. मी रेवती बरोबर कामाचं बोलत होतो, तेवढ्यात तुमचा फोन आला. काय झालंय? काय झालं? तिची तब्येत अशी कशी बिघडली? नाही म्हणजे काय झालं की आमच्यासोबत बोलत होती आणि बोलता बोलता अचानक तिला चक्कर आली. हो. पण कुठे आहे ती आता?
आता ती आतमध्ये आराम करते. नाही डॉक्टर आत्ताच येऊन गेलेत, पण अशक्तपणा खूप आहे. अरे रात्रभराचं जागरण आणि हा स्ट्रेस सगळं. मी बोलतो तिच्याशी. अजून काकू पहा बरं ते सौमित्र, अरे बरं झालं तू आला वा. पहा बरं, राधिका काही खाऊनच नाही राहिले ना. आता काही खाल्लं नाही, पोटात अन्न गेलं नाही तर मग दवाई कशी खाणार बरं? आई तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघतो, मी बोलतो तिच्याशी. हे काय राधा, काय चाललंय? खात नाहीयेस तू? तू आत्ता इथे? आधी मी प्रश्न विचारलाय ना राधा तुला, तर तू आधी उत्तर देणं मला अपेक्षित आहे. तर मला सांगशील का तू का नाही खातेस? भूक नाहीये. आता या वेळेला जनरली सगळ्यांनाच भूक लागते, मला पण लागली आहे. तुला का नाहीये भूक? हे बघ सौमित्र, मला मान्य आहे की या परिस्थितीत मी खंबीर राहायला हवंय, पण मला नाही जमत आहे रे. मग अशीच रडत बसणार आहेस तू आणि खाण्यावर राग काढणार आहेस? हा पर्याय नाही ना राधा. बघ राधा, आयुष्यात प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याचा स्टेटस वेगळा आहे, त्याची पोझिशन वेगळी आहे. तसेच प्रत्येकावर येणारी संकट सुद्धा वेगवेगळी आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाची कपॅसिटी सुद्धा वेगवेगळी आहे राधा. आणि तुझी कपॅसिटी मला माहिती आहे. तू अशी रडत बसणारी नाही आणि खाण्यावर राग काढणारी तर मुळीच नाहीये. सो आता खाऊन घेऊया, चल. ऐक ना सौमित्र, नाही खाऊन घेऊया पटकन. खरंच नाही. अगं ऐक बघ, काय होतं माहितीये का, खाल्ल्यामुळे एकतर डोकं शांत राहतं, चिडचिड कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं हट्टीपणा कमी व्हायला लागतो, जो सध्या अथर्वपेक्षा जास्त झालाय. तुला माहितीये का, आधी मला वाटायचं आपल्याला फक्त एकाच लहान मुलाची जबाबदारी घ्यायची, पण तसं नाहीये. 2 लहान मुलं आहेत. नाही बोलायचं नाही. आजारी माणसाने बोलायचं नसतं. आजारी माणसाने फक्त लाड करून घ्यायचे. तुला माहितीये का, लहानपणी ना मला ते एक गाणं खूप आवडायचं. पडू आजारी मौज हीच वाटे भारी. मला खूप आवडायचं हे गाणं. तुला माहितीये, ते गाणं ऐकल्यानंतर मी आजारी नसलो तरी पण आजारी पडल्याची ऍक्टिंग करायचो आणि लाड करून घ्यायचो मम्माकडून. तसं आता मी करतोय ना लाड तुझे, सो लाड करून घे छान. दुसऱ्यांना कसं पटवायचं तुला बरोबर कळतं. मग तुला उगाच नाही पटवलं. बस बस, खरंच बस. बर, थोडा ब्रेक घेऊया आपण. बास नाही, खायचं आहे पण ब्रेक घेऊया. आणि राधा, आता अजिबात काळजी करायची नाही. मी सगळेजण प्रयत्न करतोय. मी आणि रेवतीने सुद्धा काही गोष्टी ठरवल्या आहेत. आता काय ठरवलंय तुम्ही? हे बघ सौमित्र, आधीच जीवावर बेतलंय, आता काही ठरवू नकोस. अगं तसं नाही ग, मी तुझं टेन्शन घालवण्यासाठी बोलतोय. तू टेन्शन घेतेस का अजून? तसं काही नाहीये. मी काही गोष्टी ठरवल्यात, ते मी सांगेन नंतर. नाही आधी सांग काय ठरवलंयस ते. नाही मी नंतर सांगेन. विश्वास ठेव माझ्यावर थोडासा, मी सांगेन. नाही आधी सांग मला. ऐक ना राधा, आता ना तू आराम करायची गरज आहे. मुळात खायची गरज आहे, औषध घ्यायचं आणि आराम करायचा आहे. मी सगळं नंतर सांगेन. ओके, चला खाऊन घ्या. 2 घास, शेवटचे 2 घास. ते मी करेन, पण शेवटचे 2 घास पटकन होतील. शनाया प्लीज, वेड्यावाकडं काहीतरी करू नकोस प्लीज. दार उघड शनाया. अगं दार उघडणार, असं काय चिडून तू? आपण बोलूया शनाया. अगं ऐक ना यार, असं काय करतेस तू? प्लीज असा राग नको डोक्यात घालून घेऊस. तू ऐकशील माझं? प्लीज ऐक. तू माझं ऐकणार आहेस का नाही? शनाया हे बघ, अथर्वला इथे आणणं इतकं सोपं नाहीये, कळतंय का तुला? तू माझं ऐकणार आहेस का नाही आत्ता सांग. शनाया ऐक ना, हे बघ ट्राय. ठीक आहे मम्मी, बघ काय करते आता, बघच तू. शनाया प्लीज काय फोडाफोडी नको करूस. ऐक ना, एवढं चिडायला काय झालंय त्याच्यामध्ये? शनाया शक्य नाहीये का? तू माझं ऐकशे, फोडू नकोस काय? प्लीज ऐक शनाया. तू माझं ऐकणार नाहीस तर मी असंच वागणार आहे आणि दारही नाही उघडणार कधीच. शनाया प्लीज काम डाऊन. शनाया प्लीज चिडू नकोस तू. काय करू हिच किड्या? हा बोल डार्लिंग. अरे डार्लिंग बिर्लिंग सोड, इथे प्रॉब्लेम झालाय रे.
अरे तुझ्या आयुष्यात सतत प्रॉब्लेमच असतात. बोल काय झालंय? केड्या पण आता या वेळेला मोठा प्रॉब्लेम झालाय. शनायाने स्वतःला आत कोंडून घेतलंय. अरे वा. अरे रे, का का का? हो, कारण तिचं ऐकत नव्हतो मी म्हणून. म्हणजे? अरे बाबा, ती आली. अरे यार, आता मी तरी काय सांगू, काय करू? एक काम कर ना यार, तू ऍक्च्युली ना हे सगळं तुझ्या नशिबावर ओढून घेतलंय. आता तिची बायको आहे ना, बाईक नाही यार तिचं. काय म्हणते ते कर ना, घेऊन येते अथर्वला, माग त्याची कस्टडी. अरे अशी अशी कशी कस्टडी घेऊ बाबा? एवढं सोपं आहे का ते? अरे गुरु, जरा लॉजिकली विचार कर ना. या सगळ्या प्रकरणात समजा राधिकाला जेल झाली तर अथर्वचं काय होणार आहे? ऍक्च्युली शनाया जे काही सांगते ते खोटं नाहीये. आजकाल सॉलिड हुशार झाली आहे ती. म्हणजे म्हणजे बघ ना, समजा असं झालं तर मग अथर्वची काळजी कोण घेणार? त्याची काळजी तुलाच घ्यावी लागेल ना. झालं शनायाचं सोड, पण तुझं प्रेम आहे ना अथर्ववर, हा? मग त्याला घेऊन आलास तर काय प्रॉब्लेम आहे? हो 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 आहे. अरे हा हो काय, आता पटकन काहीतरी डिसिजन घे आणि करून टाक यार तसं. बघ लवकर. सतत प्रॉब्लेम. गॅरी, शनाया ऐक प्लीज, दार उघड. मी हे बघ केड्याशी पण बोललोय. ओके. काही खाल्लं का रे ती? हो, खाल्लं, औषध घेतलं, लगेच झोप पण लागली तिला. बरं झालं. बाप बिचारी दमली असेल नाही केवढी. मनावर किती ताण होता तिच्या. बरं झालं झोप लागली ते. बरं बाबा, मी येऊ? अरे जेवून जा बस. अहो नाही, आई घरी एकटी वाट बघत असेल. अरे बस ना, बस. किती करते रे तू राधिकासाठी? ते तुला स्वतःला बरं नसताना. अहो ठीक आहे आई बाबा, राधा आहे ती, तिच्यासाठी एवढं नाही का करू शकत मी? तरी तुझं कौतुक आहे सौमित्र. कोणीही इतकं जीव लावणार हल्ली मिळतं कुठं? खरंच राधिका नशीबवानच आहे. आता आपली काळजी मिटली नाही. आता आहेत ना हे महाशय आपल्या राधिकाची काळजी घ्यायला. अर्थात आहे. अथर्वला सुद्धा भेटलो नेहाकडे. बिचारा खूप एकटा वाटला मला. हो ना, बाप बिचारा. तुम्हा दोघांची त्याला फार गरज आहे रे. हो बाबा, मला कळतंय, जाणवतंय सुद्धा. त्याला सुद्धा आता पुरेसा वेळ नाही देता येणार. मलाच हे इतकं जाणवतंय तर राधाला तर किती त्रास होत असेल या सगळ्याचा. यावर आता काहीतरी उपाय निघावा आणि राधिका यातून सुटावी. बस. पडणार ना बाबा, या सगळ्यातून राधा नक्की बाहेर पडणार. त्यासाठीच तर जाऊन मी आता रेवतीला भेटलो. बर ठीक आहे, येतो. आई वाट बघत असेल. सावकाश जा आणि पोचलास की फोन कर. हो बाबा, कळवतो मी. आणि हो आई, विसरू नका, तिला सकाळी उठल्यावर नाश्त्यानंतरच औषध द्यायचंय. हो, लक्षात ठेवीन मी. तू काही काळजी करू नको बरं. हो, येऊ. सांभाळ बरं. हो हो आई. सरिता असा जोडीदार हवा होता. अगदी योग्यच जोडीदार मिळाला आपल्या राधिकाला. चांगलंच झालं ना हो, नशीब काढलं आपल्या राधिकानं. आता या सगळ्या खटपटीतून ती मोकळी झाली का नाही की पटापट आपण लग्नाच्या तयारीला लागू बरं तिच्या. काय झालं? सकाळी ते प्रकरण झालं, आता तू अर्जंटली बोलवलंयस. काय झालंय सांगतो. आनंद सर नाही आलेत अजून. मी काय म्हणते, तू सुरुवात करतोस का सांगायला? कारण मग उशीर होईल, आपल्याला वेळ कमी आहे. असंच आहे सरांचं, कधी कधी टाइमवर येतच नाही. तू सर फोन करू का त्यांना? नाही नाही, नको फोन वगैरे नको करूस. आपण एक काम करू, जेनी मी सांगायला सुरुवात करतो, आनंद आल्यावर तू त्याला सांग. ओके? अरे हाऊ लेट आर यू? अरे सॉरी, वी बीन वेटिंग. आय एम सो सॉरी. काय झालं, म्हणजे तुमचं बोलणं झालं का? ओके, आपण सुरू करूया. बस. काय झालं, असं अर्जंट मीटिंग बोलवली? आत्तापर्यंत जे काही घडलंय त्याच्यामुळे राधाची खूपच बदनामी झाली आहे. अर्थात मीडियाने सुद्धा सगळं खतपाणी घातलं याला. सो ही बदनामी दूर करण्यासाठी रेवती आणि मी एक प्लॅन केलाय. ही बदनामी दूर करण्यासाठी आपण वी सपोर्ट राधिका नावाची एक कॅम्पेन सुरू करूया, असा एक विचार आलाय डोक्यात. वी सपोर्ट राधिका?
करेक्ट. म्हणजे हे वाक्य प्रत्येकाच्या मनामनात पोचायला पाहिजे असा विचार. नाही म्हणजे आयडिया खरंच चांगली आहे सौमित्र, पण एक्झॅक्टली हे कसं करायचं सांगतो. म्हणजे आत्तापर्यंत राधाने ज्या ज्या लोकांना मदत केली आहे त्या लोकांचे बाईट्स घ्यायचे आपण. ओके, त्या लोकांचे बाईट्स घ्यायचे, सोशल मीडियावर टाकायचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हे पोचवायचं. आणि अर्थातच बाकी सगळं रेवती बघेलच. म्हणजे ज्या ज्या लोकांना राधिकाने मदत केली आहे, मग ती फॅक्टरीतली एखादी वर्कर बाई असो नाहीतर सोसायटीतलं कोणी असो, त्या सगळ्यांचे बाईट्स घ्यायचे. ती किती चांगली आहे, तिने काय काय काम केलंय हे सगळ्यांना दाखवायचं. एक्झॅक्टली. हवं असेल तर त्या लोकांचे अभिप्राय सुद्धा घेऊ शकतो आपण. आणि अर्थातच या केस संदर्भातली माहिती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. त्या दिवशी नेमकं काय घडलं या संदर्भातलं सत्य सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोकांच्या मनात राधिकाबद्दल एक आत्मीयता निर्माण होईल आणि लोक राधिकाला सपोर्ट करायला तयार होतील. इट्स अ गुड आयडिया. आणि आय थिंक वी शुड ऑल्सो प्रिंट ते टी शर्ट्स वगैरे आणि लोकांना आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो ना. हां, ही पण आयडिया चांगली आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं की आपण एक वी सपोर्ट राधिका असा लिहिलेला बोर्ड बनवून त्याच्यावरती लोकांच्या सह्या पण घेऊ शकतो. काय सर? आणि सर एक मोठा बॅनर बनवू, म्हणजे मी आत्ताच कामाला लागतो आणि वस्तीतले 2-4 मुलंही सोबत घेतो. हो, आणि गुलमोहर सोसायटी मधल्या लोकांना पण आपण सांगू शकतो. आपल्या मसालेवाले सगळे जे बायका आहेत त्यांना सांगूया आपण. बकुळा मावशीशी जर बोललो तर त्यांच्या वस्तीतल्या अजून लोक येणार. आपण सगळ्यांना सांगूया. येस येस. आता मी पुढचा प्लॅन सांगू. म्हणजे काय सांगतो, म्हणजे फक्त आपणच सपोर्ट करतोय असं नाहीये. आतापर्यंत मी राधाशी संबंधित जी जी माणसं आहेत, म्हणजे अगदी राधाचा ड्रायव्हर विजय असेल किंवा अथर्वच्या शाळेतले त्यांचे पालक असतील, त्याच्या मित्रांचे, सगळ्यांना सपोर्ट करायची खूप इच्छा आहे. सो त्यांनी पण काही आयडियाज मला सांगितल्यात, त्या मी तुमच्याशी शेअर करतो. ओके. शनाया, अगं किती वेळ आतेस तू? प्लीज आता दार उघड ना. अगं शनाया, किती वेळ आतेस तू? शनाया प्लीज दार उघड यार. बरं ऐक ना, मी केड्याला सुद्धा फोन केला होता. कशाला? कशाला म्हणजे? अगं आता तू दारच उघडत नाहीस तर अजून काय करणार होतो मी? अच्छा, म्हणजे तू केड्याचं ऐकणार आणि मी जे सांगते ते नाही ऐकणार? नाही माझ्या आई, तसं नाहीये. तू प्लीज असं कर ना, तू दार उघडून एकदा ये ना बाहेर. ऐक ना. मी का दार उघडू? मी दार उघडणार नाहीये. तू माझं काही ऐकत नाहीयेस आणि आता रूम मध्ये शेवटचा हा आरसा उरलाय तो पण मी फोडून टाकणार आहे. ए ऐक ऐक ऐक, उगीच वास ना आता. शनाया काय फोडाफोडी, किती चिडायचं? प्लीज तू माझं ऐक ना, ये ना बाहेर. बरं ओके, तू म्हणशील ते मी ऐकतो, पण तू प्लीज आधी बाहेर ये. काही करू नकोस. नक्की ऐकशील माझं? हो ठीक आहे. मग तुला माझ्या बरोबर उर्मिलाकडे यावं लागेल. उर्मिला म्हात्रेकडे? शनाया आता तिच्याकडे कशाला उगीच? पैसे आहेत का तुझ्याकडे वकिलाला द्यायला, जो कस्टडी मिळवून देईल तुला अथर्वची? शनाया प्लीज यार, तू काय आता नवीन काढतेस? ठीक आहे फाईन, नको येऊस. मग मी मिरर फोडून टाकते. ए नाही बास. अगं तू परत काय फोडाफोडी? तू शांत हो बरं आधी. सारखं फोडायच्या काय धमक्या देतेस तू? बरं ओके, चल मी ऐकतो तुझं. तू म्हणशील तिथे मी येतो, तू म्हणशील ते मी करतो, पण प्लीज आता रागवू नकोस ना माझ्यावर. ये ना बाहेर प्लीज. बघ हा गॅरी. हो शना, ये ना बाहेर. नक्की? प्रॉमिस? हो प्लीज ये बाहेर. काय किती चिडतेस? आय लव्ह यू. थँक्यू. हे जरा आधी केलं असतंस ना तर तुझे 2 फ्लॉवर पॉट, एक टेबल आणि एक मिरर वाचला असता. मिरर नव्हती ना फोडणार तू? तो फुटला. आता जाऊ दे ना, सोड ना. आता झालं ना. ओके.